नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्या संदर्भातील जी आर सुद्धा आता आलेला आहे। जी आर नक्की काय आहे, काय सांगितलेले आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा, म्हणजे योजनांची माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा 20 ऑगस्ट 2024 चा शासन निर्णय आहे। यामधील माहिती आपण आता थोडक्यात जाणून घेऊया। सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना आणण्यात आलेली आहे। त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी 6,000 रुपये इतके निधीची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना राबवण्यास महाराष्ट्र शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता म्हणजेच एप्रिल ते जुलै या महिन्यांचा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम 2,041 कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 20 कोटी अशा प्रकारे एकूण 2,061 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधानी होती। याबाबतचा आता जो काही शासन निर्णय आहे तो आपण थोडक्यात जाणून घेऊया। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता म्हणजेच माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,041 कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 20 कोटी असा एकूण 2,061 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच 2,000 रुपये जमा करण्यात येणार आहे। याचा जो काही निधी आहे तो शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अशी अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।